बघा आपली पोळी किती छान फुगली आहे। याच्यावर मस्तपैकी असं साजूक तूप घालून या पोळ्या आपण खायच्या। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी। आता ही जी पोळी आहे ती करायला खूप सोपी, बनवायला पण सोपे आणि पौष्टिक सुद्धा। मग अशीच एक छान शेंगदाण्याची पोळी आपण करणार आहोत। खूप करायला सोपी आहे, इंग्रेडिएंट्स पण खूप कमी आहेत। चला बघूया। आता इथं मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेत। हे जवारी शेंगदाणे, जवारी म्हणजे कसे असतात, हे अगदी छोटे छोटे असतात ना ते। ह्याच्यात तेल खूप छान असतं, चवीलाही टेस्टी असतात आणि हेल्दी असतात। आता हे ना आपण छान असे चोळून घेऊया। साल सगळीच काढायला पाहिजे असं नाही आहे, अगदी हलक्या हाताने जेवढं तुम्हाला असं भरडता येईल तेवढं भरडायचं आपण। हे बघा, बऱ्यापैकी सगळी सालं निघालेली आहेत आणि थोडीशी भरडूया आपण। यस, आता हे 2 वाटी शेंगदाणे आणि ह्याला लागणार आपल्याला 2 वाटी गूळ। आता बरेच लोक गोड जरा कमी खातात, तर त्यांनी 1 वाटी गूळ घातलं तरीही चालेल, चवीत असा काय मोठा फरक पडणार नाही। पण मला मात्र गोडाचा पदार्थ गोडच लागतो, त्यामुळे 2 वाटी शेंगदाणे तर 2 वाटी गूळ। आता ह्या 2 वाटी शेंगदाण्यांमध्ये आपण हे गूळ मिक्स करूया आणि हे डायरेक्ट आता आपण मिक्सर मध्ये एकत्र छान याची पावडर करून घ्यायची। याच्यात आपण वेलदोड्याची पूड घालायची आहे आणि जायफळ घालायचं आहे। हा गूळ आपण मिक्सर मध्ये फिरवणार तेव्हा एक लक्षात ठेवा की गूळ छान असा बारीक किसून घ्या। जर तुम्ही मोठे मोठे दगड केले तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे जेवढं होईल तेवढं छान असा बारीक किसून घ्या। मोठे मोठे गोळे टाकू नका त्याच्यामध्ये। आणि आता ह्याच्यात आपण हे शेंगदाणे आणि गूळ अर्धे अर्धे करून घालू, कारण एका टाइम मध्ये ह्याची पूड होणार नाही। आता ह्याच्यात आपल्याला वेलदोड्याची पूड घालायची आहे। ही मी साखर आणि वेलदोडे एकत्र पावडर करून घेतलेली आहे। ही चवीप्रमाणे तुम्हाला आवडते तशी। आणि ह्याच्यातच आपण काय करूया, जायफळ थोडं किसून टाकूया। बस, आता हे मिक्सर मध्ये मी फिरवून घेते। आता आपल्याला हे जवळपास असं करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं शेंगा पोळीचं सारण तयार झालं। हे असं तयार व्हायला पाहिजे, एवढं बारीक। जर खूप मोठे मोठे दाणे राहिले ना तर आपली शेंगा पोळी फुटायचे चान्सेस जास्त असतात। तर इथं मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे, पण आपण हे सगळं मळायचं नाहीये। 1-2 वाटी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। साधं कणिक आहे आपलं गव्हाचं पीठ, मी मैदा वगैरे काही नाही घालत त्याच्यात। याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालूया, म्हणजे छान आपलं जे कवरिंग आहे ते मस्त होईल, खुसखुशीत होते। आणि आता हे छान मळून घ्यायचं आपल्याला। खूप घट्ट नाही, खूप मऊ नाही, म्हणजे जसं आपण पुरणपोळीला वगैरे मळतो तसंही नाही आपल्याला मळायचं आहे। आपल्याला साधारणतः आपलं चपातीसाठी आपण जसं मळतो पीठ साधारण तसंच मळून घ्यायचं आहे। तर याला थोडंसं तेल लावूया आणि एक 10 मिनिटं ह्याला रेस्ट करायला देऊ। एक 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवून देऊ। साधारणतः हे एवढं मऊ व्हायला पाहिजे। तर एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान मऊ झालेलं आहे। तर ह्याला एकदा छान मळून घ्यायचं परत एकदा। आता इथं बघा, साधारणतः एवढं मऊ पाहिजे आपल्याला। आता आपण जेवढं चपातीला घेतो तेवढाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हे एकदा पिठात घोळवून आपण पुरी एवढं लाटून घेऊया। एवढं लाटल्यानंतर ह्याच्यात आपण सारण घालायचं आहे। सारण घालताना अजिबात कंजूसी करू नका, व्यवस्थित सारण भरा, कारण त्याची चव आपल्या ह्या शेंगा पोळीला येणार आहे। आपल्याला पीठ अजिबात खायचं नाहीये। हे भरल्यानंतर याचा आपण एक छान मोदक करू आणि हे एक्स्ट्राचं जे आहे
ते काढून टाकायचं। आता मजा काय करायची तुम्हाला सांगते, हे दाबलं की सगळीकडून छान दाबून घ्यायचं। हां, आता इथं बघा तुम्हाला हे हवा भरते याच्यामध्ये, हे बघा। हां, त्याच्यामुळं आपल्या पोळ्या किंवा पराठा फुटतो। त्याला काय करायचं, एक छोटंसं छिद्र काढायचं। पूर्ण गोळ्यातून ती हवा ह्या छिद्रातून बाहेर काढायची आणि पुन्हा हे छिद्र पॅक करायचं। आता बघा तुम्हाला कुठेही हवा जाणवणार नाही, म्हणजे आपली पोळी फुटणार नाही। ही छोटीशी टिप होती पण खूप महत्त्वाची होती, अगदी डोंगरा एवढी। आणि आता आपल्याला ह्याला लाटायचं आहे। ह्याला खूप जाड नाही करायचं, खूप पातळ नाही करायचं, चपातीपेक्षा थोडं थिक ठेवायचं आपण। आता तुम्ही बघा की आपल्या या पोळीला साइड पर्यंत तुम्हाला शेंगदाणे दिसतील, हे बघा। जराही पीठ दिसणार नाही, म्हणजे आपले जे सारण आहे ते पूर्णपणे ह्या शेंगा पोळीला सगळीकडून एकसारखं लागलेलं आहे। आता ही पोळी घ्यायची, बघा कुठंही फुटली नाही आपली पोळी, किती क्लीन आलेली आहे पोळी आपली। आता हे भाजताना तवा थोडंसं तेल लावून आपण पहिला त्याला छान सीझन करून घ्यायचं। तवा गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यावर ही पोळी टाकायची। गूळ असल्यामुळे लगेच गरम झाल्यावर ते चिकटायला सुरू होतं, म्हणून ह्याला काय करायचं, जेव्हा पण आपण भाजतो तेव्हा एक चांगला स्वच्छ फडका आपल्या हातात ठेवायचा, कारण ह्याला आपल्याला फिरवावं लागेल। एक जागेला जर आपण ही पोळी अशीच ठेवली तर गूळ तिथल्या तिथं करपायला सुरुवात होते आणि मग आपली पोळी काळी होते। आता ह्याला आपण साईडून असं हळूहळू दाबून जरा फिरवत फिरवत हे करायचं, नाही तर एक साईडलाच ठेवलं ना तर करपतं। लगेच गूळ जे आहे ते कॅरमलाइज व्हायला सुरुवात होते। बघा आपली पोळी किती छान फुगली आहे। येस, आणि सगळीकडे तुम्हाला शेंगदाण्याचं सारण दिसेल। आपल्याला कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या, कारण त्याच कच्च्या राहतात, नाही तर ही पोळी थोडीशी कडक भाजायची आपल्याला, कारण ती सॉफ्ट नको आहे। 3-4दा आपल्याला पलटी मारायची आहे, कारण एक साईडला जर ठेवलं तर आपली पोळी करपायचे चान्सेस असतात। एक्झॅक्ट भाजू दे, व्यवस्थित गडबड करू नका। आणि आता आपण ही पोळी काढूया। तुम्ही बघा सगळीकडे छान ब्राऊन ब्राऊन असे डॉट्स आलेले आहेत, म्हणजे आपली पोळी दोन्ही बाजूनी बघा छान भाजली गेलेली आहे। आता ही आपण प्लेटमध्ये काढूया। येस, आपल्या मस्तपैकी शेंगा पोळी रेडी आहेत। याच्यावर मस्तपैकी असं साजूक तूप घालून या पोळ्या आपण खायच्या। आपण जेवढं पीठ आणि सारण घेतलं होतं त्या प्रमाणात तुमच्या 10 ते 12 ह्या साईजच्या पोळ्या अगदी सहज बनतील। आता तुम्हाला जवळ येऊन बघा की ही पोळी कशी काय, आतलं स्टफिंग काय आहे, याची जाडी केवढी आहे, हे बघा। जवळपास एवढी जाड ही पोळी बनते। आता मी तुम्हाला कट करून दाखवते, आणि ह्याच्यातलं स्टफिंग बघा किती छान स्टफिंग झालेलं आहे, भरपूर सारण आहे। आणि तुम्ही इथं बघू शकाल की आपल्या ज्या कडा आहेत, म्हणजे ही जी पोळीची कट आहे ती पण पूर्णपणे शेंगदाण्याचं सारण तिथंपर्यंत पोचलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपली ही शेंगा पोळी खूप छान होते। तुम्ही नक्की करून बघा। करायला किती सोपे आहेत ना, म्हणून मी कायम म्हणते आजीच्या रेसिपीज आहेत ना अगदी इझी असतात। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला आवडणार याची मी गॅरंटी देते, आणि तुमच्या चिमुकल्यांना तर खूप खूप जास्त आवडणार। संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।